नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे छान आहात ना? आज 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्या आईवडिलांना, तुमच्या आजी आजोबांना माझा नम्र होऊन नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कसं आहे, खूप पूर्वी जवळजवळ आत्ता जर विचार केला तर म्हणजे 78 वर्षांपूर्वी आपला भारत देश स्वतंत्र झाला असं म्हटलं जातं, है ना? पण त्यापूर्वी कोणाचं राज्य होतं आपल्यावर? ब्रिटिशांचं. त्याच्या आधी कोणाचं राज्य होतं? आपलंच राज्य होतं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र निर्माण केला होता आणि स्वतंत्र केलं होतं, है ना? स्वराज्य मिळवलं होतं, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या आधी, शिवाजी महाराजांच्या आधी कोणाकोणाचं राज्य होतं आपल्यावर? मुघलांचं होतं, आदिलशाही होती, तुघलकशाही होती आणि सगळे आक्रांत आपल्या देशावर येऊन गेले होते. कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि खूप क्रांतीवीर क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची, आपल्या प्राणांची आहुती दिली, ती किंमत मोजली, म्हणून भारत देश स्वतंत्र झाला. पण त्याच्या आधी जर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आज मी तुमच्या हिशोबाने सांगायचा प्रयत्न करते. कसं आहे, खूप मोठा राजवाडा होता, खूप मोठा राजवाडा. आणि त्या राजवाड्यामध्ये एक राजा राहत होता आणि तो राजा अत्यंत श्रीमंत होता आणि मनाने खूप चांगला होता. त्या राज्यामध्ये त्याचे जे लोक राहत होते ते अत्यंत सुखी होते. आपापले कामधंदा करायचे, आपापली शेती करायचे, आपले कामं करायचे, सगळे गुण्यागोविंदाने राहत होते, सगळे सुखी होते, सगळे आनंदात होते, सगळ्यांना सगळं मिळत होतं. कारण मुबलक होतं त्या राज्यामध्ये, सगळं मुबलक होतं. जमीन छान होती, पाणी भरपूर होतं, नद्यांना पाणी भरपूर होतं, पर्वतावरून पाणी सगळं वाहत यायचं, पाऊस भरपूर पडत होता, जमिनी सुपीक होत्या, शेतीचं उत्पन्न खूप छान होतं, सगळ्यांचे कामधंदे चांगले चालायचे. लोहार, सुतार, सगळे आपले कामं करायचे. कास्तकार म्हणजे शेतकरी, सगळे आपापले कामधंदे करायचे, सगळे एकमेकांशी चांगले वागायचे, बोलायचे, सगळे गुण्यागोविंदाने राहत होते आणि सगळ्यांना एकमेकांबद्दल आपुलकी होती. असे सगळे सुखासमाधानाने नांदत असणारा असा तो राज्याचा भाग. आणि तो राजा पण सुखी होता आणि राजा खूप मनाने चांगला होता. सगळ्या प्रजेकडे छान लक्ष द्यायचा, सगळ्यांचं काय हवं नको सगळं पाहायचा आणि सगळे छान एकमेकांशी राहायचे. राजाचे सगळ्यांशी खूप छान संबंध होते. अशा त्या राज्यामध्ये एक दिवस काय झालं, एक परदेशी माणूस आला. आता परदेशी माणूस अत्यंत गोरा गोमटा, देखणा, सुंदर, बोलणं खूप छान आणि खूप छान सुंदर कपडे बिपडे घालून. आणि तो आला त्या राज्यामध्ये आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की इथले लोक खूप साधे भोळे आहेत, सगळे धार्मिक आहेत, सगळे आध्यात्मिक आहेत, सगळे चांगले लोक आहेत. आणि त्या चांगल्या लोकांना त्यांनी हळूहळू आपल्या वशमध्ये करायचा प्रयत्न करायला लागला. हळूहळू त्यांनी काय केलं की त्या लोकांशी गोड बोलून, त्या लोकांची भाषा शिकून, त्या लोकांच्या मनात शिरून, त्या लोकांना हळूहळू मी व्यापार करायला आलो आहे असं सांगायला लागला. आणि मग स्वतःच्या देशातल्या ज्या काही वस्तू होत्या त्या विकायला आणल्या. आणि त्या विकायला आणल्यानंतर त्या वस्तूंचं आकर्षण वाटलं. इथल्या लोकांनी काही पाहिलंच नव्हतं, या राज्यातल्या लोकांनी त्या वस्तू पाहिल्याच नव्हत्या. आणि त्याचं ते बोलणं, त्याचं ते वागणं, त्याचं ते टापटीप राहणं, त्याचं ते खूप शिस्तीत वागणं. मग हळूहळू त्या परदेशी माणसांनी काय केलं, आणखीन 2-3 लोक बोलवले आपल्या परदेशातून, आपले नातेवाईक बोलवले. त्यांना पण सांगितलं की यांच्याशी व्यापार करायचा आहे आपल्याला. आणि मग व्यापार करता करता हळूहळू काय झालं की व्यापार करताना पैशाची देवाणघेवाण होती, पण त्या काळामध्ये पैशांची देवाणघेवाण नव्हती. त्या काळांमध्ये वस्तूच्या ऐवजी वस्तू दिल्या जायच्या. आणि मग असं करत त्या परदेशी माणसांनी हळूहळू आपलं पाय रोवायला सुरुवात केली. थोडीशी स्वतःचं जागा, स्वतःचं घर बांधलं. स्वतःचं घर बांधलंच नाही, आपल्याच घरामध्ये एखाद्या आपल्याच देशातल्या एका माणसाच्या घरात थोडीशी जागा मागितली राहायला. मग जागा मागितली तर मग आता हळूहळू त्यांनी पाय पसरायला सुरुवात केली. मग एका खोलीत त्याचं भागीदार राहून, मग दुसरी खोली मागितली, मग तिसरी खोली मागितली. मग व्यापार वाढायला लागला त्याचा. आणि मग हळूहळू तो राजापर्यंत पोहोचला. आणि राजापर्यंत पोहोचल्यानंतर मग त्या राजाला त्यांनी काय पट्टी पडवली माहीत नाही. त्या राजाला सांगितलं की नाही मी तुमचं रक्षण करीन, तुमच्या शत्रूपासून तुमचं रक्षण करीन, मी सैनिक देतो तुम्हाला आणि ते सैनिक तुमचं रक्षण करतील. आणि मग त्यांनी तिकडून बंदुका वगैरे आणल्या होत्या. आणि बंदुका वगैरे आपण पाहिल्याच नव्हत्या. आपण तर आधी लाठी, तलवारी, भाले, बिरछे यांनीच आपण लढाई करायचो. पण आपल्याला लढाई करायची गरजच नाही पडली, कारण सगळे गुण्यागोविंदाने राहत होते.
पण ह्या माणसांनी काय केलं, परदेशी माणसांनी आपल्याच लोकांना भडकवायला सुरुवात केली आणि हळूहळू राज्य करायला सुरुवात केली. आणि मी रक्षण करतो असं करत मग पैसे मागायला सुरुवात केली की मी आता तुमचं रक्षण करत होतो, तुम्ही आम्हाला पैसे द्या. मग तो राजा हळूहळू पैसे द्यायला लागला की हो तू आमचं रक्षण करतो बाबा. आणि मग काय केलं त्या परदेशी लोकांनी, हळूहळू 2 लोक झाले, मग 5 लोक झाले, मग 10 झाले, मग 1000 100 झाले, मग 500 झाले, 500चे 1000 झाले. आणि हळूहळू सगळ्या राज्याच्या सगळ्या भागांमध्ये ते परदेशी लोक दिसायला लागले. आणि परदेशी लोक या इथल्या लोकांना नाडायला लागले, इथल्या लोकांना धमकवायला लागले आणि सांगायला लागले की तुमच्या राजाचं रक्षण करायचं आहे आणि तुम्ही असे पैसे द्या, तुम्ही तसं पैसे द्या, तुम्ही धान्य द्या, तुम्ही हे द्या, तुम्ही ते द्या, तुम्ही कर दिला नाही, तुम्ही अमकं दिलं नाही, तुम्ही आणि नाही दिला, समजा पैसे नसतील एखाद्याजवळ, गरीबाजवळ, तर त्याला मारायचे, झोडायचे, त्याच्यावर अत्याचार करायचे, त्याच्या बायका मुलांवर अत्याचार करायचे, त्याच्या लहान लहान मुलांना मारायचे, त्याच्या लहान लहान बायकांना, पोरींना त्यांना मारायचे, छळायचे, अत्याचार करायला लागले. आणि मग हळूहळू त्या राजाला कळलंच नाही की आपण त्या परदेशी लोकांच्या गुलामगिरीत राहायला लागलो म्हणून. त्या राजाला बिलकुल हलू दिलं नाही त्या परदेशी लोकांनी आणि त्याचा पूर्ण राजवाडा काबीज करून टाकला आणि पूर्ण राजवाडा घेऊन घेतला. आणि तो राजवाडा घेतल्यानंतर मग त्या राजाला कैदेत टाकलं आणि कैदेत टाकल्यानंतर त्या राजाला छळायला लागला आणि राजाला म्हणायला लागला की तुम्ही गप्प बसायचं, तुम्ही काही बोलायचं नाही, आम्ही आता आमचा राज्यकारभार सुरू करतो आहे, इथे आम्ही आमचं राज्य करतो आहे, आमचं राज्य आहे, आम्ही घेतलेलं आहे. आणि असं हळूच मागच्या दाराने येऊन गोडगी गुलाबीनी हळूच गोडगोड बोलून फसवून राज्य त्याचं घेऊन घेतलं राजाचं. आता तो राजा चिंतामग्न झाला, त्या राजाला कळलंच नाही. आणि मग असं हळूहळू सगळ्या ठिकाणचे जे काही राजे होते, सगळ्या पूर्ण ह्याचे, त्या सगळ्या राजांना त्यांनी कैद करून टाकलं, त्या सगळ्या राजांना. आणि सगळ्या जनतेवर जुलूम करायला लागले, अत्याचार करायला लागले. आपलंच म्हणजे आपल्या त्या राज्यातलं सगळं अन्न खाऊन, त्या राज्यातलं सगळं सुख भोगून ती सगळी परदेशी लोकं जी होती ती त्या राज्यावरच वरचढ ठरले. आणि मग त्या राज्यातल्या लोकांना परेशान झालं, म्हणजे चिंता व्हायला लागली. आणि अशा हळूहळू ते लोक मरायला लागले, राज्यातले लोक मरायला लागले. जे चांगले होते, जे चांगल्या मनाचे होते, चांगल्या विचारांचे होते, त्या मनातल्या लोकांमध्ये द्वेष भरला त्यांनी की हा तुमच्याबद्दल वाईट बोलतो, तो तुमच्याबद्दल वाईट बोलतो. मग हा म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध कागाळ्या सुरू केल्या आणि आपलेच लोक आपल्याच लोकांच्या विरुद्ध वागायला लागले, आपल्याच लोकांचे शत्रू झालो आपण. आणि असं करत त्या राज्यातले लोक सगळे गुलामगिरीमध्ये खितपत पडायला लागले. आणि अशा कित्येक पिढ्या त्या राज्यातल्या लोकांच्या गेले बिचारे, गुलामगिरीमध्ये अगदी सडून गेले बिचारे. त्यांना अगदी त्रास दिला, त्यांनी अगदी खूपच त्रास दिला, अगदी म्हणजे जीवघेणा त्रास दिला. सगळे आपल्या इथले पैसा, संपत्ती, जडजवाहीर, सोनं, नाणं सगळं त्यांनी पळवून नेलं त्या परदेशांनी. सगळं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये ते घेऊन गेले आणि आपल्याला सगळ्यांना असं गरीब ठेवलं. आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं धान्य नाही पिकू दिलं, सगळं खराब धान्य पिकवायला लावायला लागले, जबरदस्ती करायला लागले की खराब. नीळ नावाचा एक पदार्थ त्यांनी पिकवायला लावला. नीळ पिकवल्यानंतर शेती चांगली राहत नाही, शेती खराब होऊन जाते. असं करत तर आपल्या हा जो राजवाडा म्हणजे काय, आपला भारत देश. आणि त्या भारत देशाचा राजा श्रीमंत होता, पण आपल्या राज्यावर राज्य करणारे कोण आले, ब्रिटिश लोक आले. आणि या ब्रिटिशांना खरं तर शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की हे सगळे फितूर होणारे आहे, हे सगळे बेकार लोक आहेत, हे सगळे चांगले लोक नाही आहे. हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की हे आपल्याला फसवणारे लोक आहेत. पण शिवाजी महाराजांचं राज्य संपल्यानंतर, शिवाजी महाराज गेल्यानंतर पेशवे आले, पेशव्यांनी राज्य केलं, सगळं केलं, पण तरीसुद्धा ते नंतर सांभाळता नाही आलं. कारण आपले लोक नंतर हळूहळू या चुकीच्या विचारांचे धनी झाले, वाईट विचार करायला लागले. आपल्याच लोकांच्या विरुद्ध आपणच उठलो आणि मग आपलं राज्य हळूहळू इंग्रजांच्या ताब्यात गेलं. असा भारत देश इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो भारतावर अन्याय होता आणि असा भारत देश परत मिळवायला अनेक लोकांनी, अनेक क्रांतिकारकांनी, अनेक क्रांतिवाद्यांनी आपले प्राण दिले, खूप लढाया केल्या, खूप लढले. महात्मा गांधींनी अहिंसा, सत्याग्रह ही 2 शस्त्र वापरली, पण त्याचा उपयोग झाला नाही. सशस्त्र क्रांती करावी लागली. सुभाषचंद्र बोस यांनी ती सशस्त्र क्रांतीचा विचार मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा सशस्त्र क्रांतीशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे सांगितलं. आणि असं करत स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण ते विभागून मिळाले. पाकिस्तान आपल्याला देश बनवावा लागला.
कारण मुसलमान होते आपल्या देशामध्ये, हिंदू होते आणि मुसलमानांनी आपला देश वेगळा मागितला आणि तरीही काही मुसलमान आपल्या देशात राहिले आणि हे याच्यातले काही मुसलमान आपल्या विरोधात खूप काही करतायत किंवा भारतातले अनेक देशद्रोही असे लोक आहेत जे भारताच्या विरोधात बोलत आहेत, विरोधात काम करतायत. तर अशा लोकांना ओळखायचं आपल्याला. तर तुम्ही काय करायचं आता, मुलांनी काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा मुलांनी चांगलं शिक्षण घ्यायचं. आपल्या विचारांनी चालणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्येच शिक्षण घ्या. कॉन्व्हेंट्समध्ये शिक्षण घेऊ नका. कॉन्व्हेंट्समध्ये फार क्वचित अशा कॉन्व्हेंट्स आहेत, फार कमी अशा कॉन्व्हेंट्स आहेत की ज्या भारतीय विचारांवर चालणाऱ्या आहेत, भारतीय विचारांचा तुम्हाला वारसा देत आहेत. पण चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घ्या, आपल्या विचारांच्या शाळांमध्ये शिक्षण घ्या. आपला इतिहास जिथे चांगला आपला उज्ज्वल इतिहास आहे, भारताचा उज्ज्वल इतिहास आहे, खूप शूरवीर होऊन गेले. या उज्ज्वल इतिहास शिकवणाऱ्या शाळांमध्ये तुम्ही शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही अग्निवीर योजनेचा लाभ घ्या, ज्याच्यामुळे देशाची सेवा करता येईल. आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगा. मी भारतीय असण्याचा स्वाभिमान बाळगा. आपल्या देशात आपण राहतोय याचा अभिमान बाळगा. आपला भारत देश आपल्याला काय काय देतो, नुसती राहायला जमीन नाही देत. आपण आपला भारत देश स्वतंत्र केला आहे, तो अनेक लाखो करोडो क्रांतिकारकांनी आपले जीव दिले, तेव्हा आपल्याला आज स्वतंत्र भारतामध्ये राहायला जागा मिळते आहे. आणि म्हणून आपल्या भारतातल्या या क्रांतिवीरांना विसरू नका, आपल्या वीरांना विसरू नका, ज्यांनी आपले प्राण ओतले आहेत, ज्यांनी आपले प्राण दिले, सशस्त्र क्रांती करून सुभाषचंद्र बोसांबरोबर ज्यांनी आपले प्राण दिलेले आहेत, अशा लोकांची आठवण करा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना विसरू नका. चाफेकर बंधू यांना विसरू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरू नका. बाबा सावरकर यांना विसरू नका. या सगळ्या फडके बंधू यांना विसरू नका. असे असंख्य करोडो लोक आहेत की ज्यांच्या अनेक वीरगाथा आहेत. या वीरगाथा वाचा आणि त्यांचा इतिहास जाणून घ्या. आणि अशा वीरांनी आपल्याला हा भारत देश स्वतंत्र करून दिला आहे आणि या वीरांची आठवण करा. या वीरांना लक्षात ठेवायला म्हणून आपण दरवर्षी हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. त्यांची आठवण ठेवा आणि स्वतः वीराची योजना जी आहे त्याचा लाभ घ्या आणि देशाची सेवा करा. देशाभिमान बाळगा. आपल्या भारत देशासारखा देश कुठेही नाही आहे. सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा, कुठेही इतकं स्वातंत्र्य जेवढं भारतात स्वातंत्र्य मिळतं, पण आपण अजून स्वाधीन व्हायचे आहोत. आपल्या इथल्या यंत्रणा अजूनही परदेशी यंत्रणेच्या माध्यमातून चालत आहेत. त्या सगळ्या स्वाधीन करायच्या आहेत. त्या यंत्रणांमध्ये आपल्या तत्त्वज्ञानांना, आपल्या अध्यात्माला, आपल्या ठिकाणच्या विचारांना, आपल्या चांगल्या विचारांना आपल्याला पुन्हा पेरायचं आहे, पुनर्स्थापित करायचं आहे. आणि असं शिक्षण तुम्ही घ्या आणि अशा शिक्षणातून भारताचं उज्ज्वल भविष्य घडवा. आणि तुमच्या हातात भारत आहे. आम्ही तर करतोच आहे आमचे प्रयत्न, पण तुम्ही पण करा अशी मला खूप अपेक्षा आहे. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री आहे. म्हणून तुमच्यासाठी हा एक वेगळा विचार घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. तुमच्या पालकांना पण मी सांगू इच्छिते मनापासून की हेच विचार पेरा. वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या कथा, वीरकथा त्यांना सांगा. त्यांचं मन तयार करा, त्यांचं देशप्रेम जागृत करा, त्यांचं देशाभिमान जागृत करा. एवढीच तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.